लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज पुण्यात सभा घेणार आहेत। लाखोच्या संख्येने त्या ठिकाणी लोक उपस्थित राहतील यासाठी जय्यत तयारी भाजपकडून करण्यात आलेली आहे, महायुतीकडून करण्यात आलेली आहे। आपल्या सोबत यावर अधिक बोलण्यासाठी महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर आहेत। धंगेकरजी, कसं बघता तुम्ही या सभेकडे? जय्यत तयारी त्यांच्याकडून करण्यात आलेली आहे, मोठा त्या ठिकाणी तामझाम देखील दिसतोय आणि अर्थातच मोदी थेट तुमच्यावर किंबहुना पुण्यात जे काय त्यांनी विकास कामं केलेली आहेत त्याच्यावर सुद्धा भाष्य करतील। कसं बघता या सभेकडे? बघा, खरं तर आजच्या सभेचं उत्तर उद्या पुणेकर तुम्हाला देतील। पुण्यासाठी त्यांनी 10 वर्षामध्ये काय दिलं हा महत्त्वाचा प्रश्न आहे। ना मेट्रो पाळली, ना पाणी दिलं, ना सुविधा दिल्या, ना बेरोजगारी हटली, ना 15 लाख रुपये दिले, ना आरोग्य सेवा दिली। हे सगळं जाहिरातीवर खर्च जो होतोय तो जर खर्च थेट जनतेत गेला असता तर जनतेला फायदा झाला असता। हेच म्हणून मी म्हणलो की याचं उत्तर उद्या पुणेकर देतील। आणि कुठलाही प्रोजेक्ट हा पुणे शहरासाठी मोदींनी दिलेला एकही दिसत नाही। ना विमानतळ दिलं, ना मेट्रो दिली, ना कुठलं स्ट्रक्चर दिलं। धंगेकरजी, तुम्ही जरी असं म्हणत असला तरी पुण्यात किंबहुना इतर ठिकाणी देखील मोदींनी जे काही विकास कामं केलेली आहेत किंबहुना त्यांचं नाव पुढे ठेवून ही निवडणूक लढली जाते। तुम्ही सांगितलं पुण्यामध्ये काय दिलं, तर अर्थात पुण्यामध्ये मेट्रो सध्या धावतीये, नवीन एअरपोर्टचं टर्मिनल जे आहेत मोठं ते आत्ताच उद्घाटन झालेलं आहे। एवढंच काय तर नदी सुधार प्रकल्पासाठी कोट्यवधी रुपये हे केंद्राकडून अर्थात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच दिले आहेत असा दावा अर्थात जे उमेदवार आहेत मुरलीधर मोहोळ यांच्याकडून केला जातोय प्रचाराच्या दरम्यान। आपण बघितलं असेल, मनमोहन सिंग ज्यावेळेला पंतप्रधान होते त्यावेळेला 3,500 कोटी रुपये पुण्याला त्यांनी दिले प्रोजेक्टसाठी आणि वेगवेगळे प्रोजेक्ट त्यावेळेला रन झाले। पण कुठेही मनमोहन सिंगांचा त्या ठिकाणी एक फोटो सुद्धा नव्हता। आज पैसे द्यायच्या अगोदर जाहिरात चालू होती आणि अजून कुठल्याही परिस्थितीत 10 वर्षामध्ये एकही प्रोजेक्ट हा मार्गी लागलेला आपल्याला दिसत नाही। DPR हा झाला मेट्रोचा काँग्रेसच्या काळामध्ये झाला। देशामध्ये पहिली मेट्रो ही काँग्रेसने पळवली आणि ज्या वेळेला पुण्यामध्ये आजही मेट्रोचं जाळं पूर्णपणे झालं नाही, त्याला जे कनेक्टेड आहेत की लोक नागरिक त्या मेट्रोमध्ये बसतील त्यातल्या कुठल्याही सुविधा त्या ठिकाणी अजून पोहोचलेल्या नाहीत। आज जे मेट्रो होती ती स्टेशनवर होती आणि स्टेशनवर उद्घाटन होतात। विमानतळाचं काय त्यांनी विस्तारीकरण केलं का? तर अजिबात नाही। 4 भिंती आणि कलर मारला म्हणजे विस्तारीकरण होत नाही। प्रोजेक्ट काय दिला? नवीन विमानतळ आणले का? नवीन रेल्वे स्टेशन आणले का? BSN आणले? काय सुविधा? नदी सुधार प्रकल्प चालू व्हायचा। नदी सुधार प्रकल्प सुरू आहे अजूनही। नदी सुधार प्रकल्प टेंडर प्रक्रियेमध्ये 10 वर्षामध्ये काय केलं हे विचारलं पाहिजे। आत्ता काय करणार हे विचारून उपयोग नाही। 10 वर्षामध्ये आजच मुरली मोहोळ म्हणले की मी मुळशीमधनं पाणी आणेल। अहो, पाणी हे 10 वर्ष फडणीस बोलतायत, कुणी हात अडवला म्हणजे पुढचे 5 वर्षाची बी सत्ता घ्यायची फसून आणि आम्ही प्रोजेक्ट करतोय। 24 तास 7च्या पाण्याचं काय झालं? ह्या सगळ्या गोष्टी आदंतरित बोलतात ते। आणि स्मार्ट सिटी ही गुंडाळी 500 कोटीमध्ये, कुठे स्मार्ट सिटीत आता लवलेशचं अजून म्हणणं आहे की मोदींचा जो करिश्मा आहे किंवा मोदींचं जे वारा आहे संपूर्ण म्हणजे देशात ते अजून सुद्धा कायम आहे आणि त्याला पाहता लोक मतदान करतील। मोदीच्या वारावर ह्यांना मतदान पाहिजे का पुणेकरांच्या प्रश्नावर मतदान पाहिजे? हा पहिला मुद्दा आहे। पुणेकरांच्या प्रश्नावर उमेदवार म्हणून मी पुणेकरांचा उमेदवार म्हणून मत मागतोय। मोदींच्या वारावर मतदान पाहिजे का पुणेकरांच्या हिताचं पाहिजे? हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे। आणि पुणेकरांचा उमेदवार धंगेकर आहे, त्यामुळे हा फरक आहे ना। आणि मोदींच्या वाऱ्यावर जर निवडणुका जिंकायचं असेल तर मग तुम्हाला 150 पार पेट्रोल होणार, 2000 पार गॅस होणार, तर मोदींच्या वाऱ्यावर चालणार नाही। आता जनतेने ही निवडणूक हातामध्ये घेतली, पुणेकरांनी ही निवडणूक हातामध्ये घेतलेली आणि किती सभा झाली ते ह्या सभेचं आपण बघितलं असेल तर पुणे महानगरपालिका काम करते। मी निवडणूक आयोगाला त्याची आज तक्रार करणार आहे। कशाची तक्रार? आज महानगरपालिकेचे सर्व अधिकारी, सर्व यंत्रणा मोदींच्या सभेसाठी कामाला लागले। रेस्को संपूर्ण तिथलं डांबरीकरण असेल, तिथली स्वच्छता असेल, तिथली काय कामं असेल ही महानगरपालिका डायरेक्ट करते। असं निवडणुकीच्या काळामध्ये कोण करत नाही। मी आयुक्त भोसलेंचा आक्षेप आहे यावर? आक्षेप नाही। निवडणुकीचा जो आचारसंहिता दिली त्याच्यामध्ये प्रशासनाने कुठलं काम करावं हे बी आचारसंहितेमध्ये ठरलंय। आणि तक्रार 100% करणार। शेवटी जनतेचा पैसा, आमच्या पुणेकरांचा पैसा आणि तुम्ही जर सत्तेसाठी हा पैसा जर वापर करत असतील आणि निवडणुका जिंकण्यासाठी जनतेचा पैसा वापरत असतील तर ते चुकीचं आहे। आणि ह्याच्यामध्ये मी निवडणूक आयोगाला आणि कमिशनरला आज पत्र देणार आहे। आपल्याकडे फोटोग्राफ्स आहेत बघा तिथं।
अर्थात बरं, तुम्ही उत्तर म्हणून मोदींच्या या सभेला कसं म्हणजे काय करणार आहात, यासाठी तुम्ही काय तयारी केली आहे? कशा पद्धतीने उत्तर देणार आहात महाविकास आघाडी म्हणून? आज जिथं जिथं मोदींच्या सभा झाल्यात तिथली जनता नाराज आहे. ते ज्या पद्धतीने बोलतात, आता हे 10 वर्ष लोकांनी ऐकलंय, पण मूळ मुद्द्यावर ते बोलत नाहीत. महागाईवर बोलत नाहीत, बेरोजगारीवर बोलत नाहीत, आरोग्यावर बोलत नाहीत, स्ट्रक्चरवर बोलत नाहीत. ते फक्त मग एक भावनिक बोलतात आणि त्या भावनिक बोलून ते मतं आता मिळणार नाहीत. कारण एकदा माणूस फसतो, दोनदा फसतो, नेहमी फसत नाहीत. आणि मग जनतेपर्यंत काय पोहोचलं हा महत्वाचा मुद्दा आहे. आज मध्यवर्गीय माणूस पिचडलाय, त्याची अडचणी आहेत. तुमच्याकडून काय सभेची तयारी सुरू आहे? आता 3 तारखेला राहुल गांधींची सभा आहे. म्हणजे या सभेत उत्तर दिलं जाणार मोदींना? सभेमध्ये राहुल गांधी रोजच उत्तर देतात त्यांना आणि ते राहुल गांधींना उत्तर देतात, हे आपण रोज बघतोय. पण पुणेकरांचं उत्तर उद्या आहे का? मोदी आल्यानंतर पुणेकर काय बोलतात, पुणेकरांसाठी काय दिलं, हे कागदावर नाही बोलायचं, जागेवर जाऊन बोलायचं. मला विश्वास आहे तुम्ही जिंकाल. या निवडणुकीमध्ये जे काटेकी टक्कर असली म्हणली जाते, किंवा थोडंसं महायुतीचं पारडं जरा जड आहे. बघा, हे पेपरवर जड आहे, हे प्रशासकीय यंत्रणा ही त्याच्यावर राबती, सगळा खर्च जनतेचा आहे. आणि त्याच्यामुळे प्रेस बातम्या असतील, बाकीच्या जाहिराती असतील, बाकीचं स्ट्रक्चर गोळा करत असतील, तर ही पुणेकर आहेत. हा पुणेकरांचा बालेकिल्ला, हा भाजपचा बालेकिल्ला नाहीये, हा पुणेकरांचा बालेकिल्ला आहे. आणि दंगेकर हा पुणेकरांच्या अंगावर खांद्यावर खेळून 30 वर्ष समाजकारण राजकारणामध्ये पुणेकरांनी त्याला डोक्यावर घेतलंय. कारण आपलं पोरगे ते त्याच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. गेल्या माझ्या 30 वर्षाच्या सामाजिक राजकीय जीवनामध्ये मला पुणेकरांनी डोक्यावर घेतलेलं आहे. अर्थात रवींद्र धंगेकरांनी अर्थात नियोजन केलेलं आहे. अर्थात मोदींची जी सभा होणार आहे त्याला 3 तारखेला राहुल गांधी देखील पुण्यामध्ये सभा घेणार आणि या सभेतून मोदींना देखील अर्थात उत्तर दिलं जाणार आहे अशी तयारी यांच्याकडून करण्यात आलेली आहे. आणि त्याबरोबर निवडणूक आयोगाला त्यांनी तक्रार देखील दिलेली आहे. मोदींची जी सभा होतीये त्यावर अर्थातच प्रशासकीय लोक काम करतायत, अर्थात तिथं खर्च देखील महानगरपालिकेकडून केला जातोय असा आरोप त्यांचा आहे. आणि यासाठी त्यांनी थेट निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना तक्रार देखील दिली आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.